नमस्कार, माझे नाव काव्या अमोलाड आहे. मी एक कविता सादर करत आहे. मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार. पांडुरंगासोबत 4 गोष्टी करणार. दुःखाचं वाळवंट माझ्या इंद्रायणीत भिजवणार आणि सुखाच्या रेंगणात भान हरपून फिरणार. पण केवढा कांगावा घरातला विठोबाने केला. कमरेवर हात घेत म्हणाला, मुलांचं काय, माझा डबा कोण देणार? आईशी बोललीस का जावात्रीशी जाणीव? नुसता माझ्या नावाने मुक्त घोष केला कारण मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार. सासूबाईंनी तर आवडीचं मौनच घेतलं. टाळ चिपळ्यांच्या आवाजाने अख्खं स्वयंपाकघर दुमदुमलं. का तर मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार. छोटी मुक्ताई वाटेवर उभी राहिली. मुरलीधरणीनं व्याकुळ नजर दिली. आईच्या ठाऊचा एकच गजर झाला कारण मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार. दारातूच थरथरली म्हणाली, का पाणी कोण घालणार? कपडे वाळत घालताना मन कोण मोकळं करणार? रांगोळी घालताना नवीन गणित कोण म्हणणार? हो, तिनेही ऐकलं होतं, रांगोळीनंही ऐकलं होतं. मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार. ती दारातूनच म्हणाली, तू थांब इथंच, नको करू वारी. तू थांब इथंच, नको करू वारी. हीच तुझी पंढरी, भर संसार घर. पांडुरंगा हृदयी जन्मोजन्मी सलगी माझी. ती म्हणे